सुरू होते पंचायत अशोक राऊत, दुसरे पंचायत कोण आहे सेकंड नंबर जेपी जयप्रकाश उमेळमान. एष्टीनालिष्टरक्षक जखडून आहे. सलामीला फलंदाजी देतो म्हणजे कोणाला बॅट्समन संजय स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आहे रत्नाकर. एक 60 एक थोडंसं वातावरण पाहिलं संकेत तर एक 55-60चं टार्गेट असायला पाहिजे एकंदरीत. बाबा तुम्ही मागे थोडेसे मागे म्हणा थोडं मला दिसत नाही तू येते. एक 55-60चं लक्ष टार्गेट असायला पाहिजे थोडंसं समोरच्या संघासमोर स्कोअर बोर्ड बघायचं काय घडतंय ते. यस कालपासून देखील तीच गोष्ट आपण सातत्याने पाहू शकतो. सामना सुरू करा दहिसर संघ. पंचांना विनंती करतोय वॉर्निंग द्या. 15 मिनिटं क्षेत्ररक्षण लावताना घेतली तुम्ही. जेव्हा टॉस होतो त्याच्या अगोदर ठरला आता कुठला बॉलर प्रचारण केला जाईल, कोण विकेट किपर, कोण ऑन साईडला, कोण ऑफ साईडला. मारा करतोय तो गोलंदाज मुंबईकडनं. कमॉन दहिसर. मुकेश नवीन चेंडू घेऊन येतोय. थोडा लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला ऑन साईडला डिक्लर झोन मध्ये जातोय. कट करतोय आणि एखाद्या वेळेला संघाचं खातं उघडतोय जे धारून भाईंदा मुर्दा स्पोर्ट्स संघाचं. संजय स्वतःचं खातं उघडते. सलामीला एक संकेत पाहिलं की सलामी तुम्ही मास्टर खेळा, 20 खेळा, ओपन कसोटी खेळा. सलामीचे जे जोडे असते ती एक तर रनिंग मशीन पाहिजे आणि त्याचबरोबर एक 5-6 ओव्हर मोठ्या मॅचमध्ये किंवा छोट्या यामध्ये 1-2 ओव्हर तरी खेळून काढायला पाहिजेत. नक्कीच यावेळी आपण बघतोय स्लाइटली ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू होता तरी सुद्धा जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि नंतर स्टीअर केला. एकदा पळून पूर्ण होते ही जोडी. खास करून या जोडीविषयी तुमच्याकडून जास्त माहिती मिळेल कारण एका बाजूला आपण संजय भोईर यांना बघतो जो मोठे फटके खेळू शकतो, दुसऱ्या बाजूला एक चतुरस्र खेळाडू आहे ते म्हणजे रत्नाकर जे धावा पळून पूर्ण करण्यामागे जास्त आणि जास्त पटा येत आहेत. तर या कॉम्बिनेशन विषयी काय म्हणाल? मला कॉम्बिनेशन विषय म्हणायचं तो आहेच भाग. मला वाटतं हे जेव्हा डावकर आणि उजवा फलंदाज जो पाठवता तेव्हा तुमच्याकडे एकेरी दुहेरी मोठ्या पॅकेपेक्षा एकेरी दुहेरी धावांची जे तंत्र आहे ते जास्त वापरलं जायला पाहिजे. कारण आता हवेची साथ थोडीशी आहे, सकाळपासून हवा नव्हती. तो एक अधूनमधून मोठा फटका. मात्र रन मशीन चालत धावतं राहिलं पाहिजे. मुकेश उजव्या हातानं उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू छेडला चेंडूला चेंडूची चेष्टा केलेली आहे. कव्हरमध्ये चेंडू होते. एक धाव पण रत्नाकर सेकंड पिकअप करतोय. बघायचं आहे होय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 55 ते 60 धावांचं लक्ष ठेवायला पाहिजे समोरच्या संघावरती. तुम्हाला जर 500 रुपयाचं पारितोषिक संजय भोईर याला कोणाकडनं आले? विनयकडनं आलेलं आहे. षटकार मारला तर मुकेश उजव्या हातानं संत मारा करतोय. चेंडूला कट करतो, सेफ खेळतोय. एनिवे एक धाव कशात ना आली ह्याला महत्व नाही. संकेत धाव बॅटला आले, पॅडने आले, तुमच्या खांद्याला लागले, धावा येणं महत्वाचं असतं. नक्कीच निर्धाव चेंडूपेक्षा धाव कधीही जबरदस्त महत्वाची असते. संकेत यू आर सो स्माइलिंग अँड टुडे इज व्हेरी हॅपी. यस्टरडेज जेम्स बॉन्ड राईंग फायनलला आलेली आहे. थँक्यू. मी पाहिलं. येस आणि हायर चेसिंग स्कोर मला जबरदस्त परफॉर्मन्स दिला, 100% दिलं. बघायचा हा सामना कोण जिंकते. थोडंसं वोटिंग चालू होते यूट्यूबवरती. एक धाव पण होते, दुसरी धाव गेली होते, दुसरी धाव सुद्धा सहजपणे पण होते. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा गाचाळा होतोय, थोडासा गंभीर, थोडासा सिरियसली नाहीये, गाफील राहतोय आणि या 2 धावसंख्या होते 7. हा सामना कोण जिंकेल म्हणून यूट्यूबवरती थोडंसं मतदान होतंय. 50-50 चान्सेस आहेत कारण पहिलं षटक सुरू आहे. नक्कीच आपल्याहीपेक्षा क्रिकेटचे तज्ज्ञ पडद्याच्या मागे असतात. या चेंडूला सेफ खेळतोय. गुड शॉट. एक धाव पूर्ण होते. कभी हा कभी ना. त्या दरम्यान धावसंख्या पुढे सरकते ती 8 संख्या. थोडंसं हवा वाढले, सकाळपासून हवा नव्हती, दमट वातावरण होतं आणि हा जो ॲडव्हान्टेज आहे, फायदा आहे, याचा पुरेपूर फायदा संजयला उचलता येईल. मुर्दा 88% जिंकेल म्हणून लोक म्हणतात. हा इंटरेस्टिंग भाग आहे एकूणच या स्पर्धेचा. कालपासून मी देखील बघितलं की चॅनल कुठला आहे, स्पोर्ट्स फॅमिली चॅनल, त्यानंतर त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट बघितलं आणि त्यानंतर पोलिंग देखील मी पाहतोय. प्रत्येक सामन्याच्या मध्ये ही पोलिंग केली जाते आणि लगेच त्यांना वोट्स देखील येत आहेत. तर ही चांगली गोष्ट आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही सुरू करता त्याला तुम्ही त्या
ऍप्रिसिएशन किती मिळतं, इथे प्रेक्षकांकडून जे ऍप्रिसिएशन मिळतंय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि कौतुक करीन स्पोर्ट्स फॅमिली चॅनलचं की चांगले पोल्स ते घेत आहेत आणि एकूणच काय तर गुंतवण्याचा प्रकार आहे हा एकूणच या मॅचमध्ये. तुम्हाला मॅचमध्ये अडकून ठेवणं हा एक मोठा पार्ट आहे. तुम्ही ते एखाद्या कार्यक्रमाला गेला तर तुम्हाला कार्यक्रमामध्ये अडकून बांधून ठेवणं, एंटरटेनमेंट कंटिन्यू करणं हा एक मोठी कला आहे, मोठं स्किल आहे. संकेत पहिले षटक संपते, धावसंख्या झालेली आहे 8. षटक दुसरं घेऊन येतोय संजय साडी आणि चेंडू बॅक फुटला जातोय, चेंडूला कव्हरमध्ये ड्राईव्ह केला जाते, एक धाव पूर्ण जाते, कभी हा कभी ना. त्या दरम्यान दुसऱ्या धावला कॉल केला जातोय, दुसरी धाव सुद्धा बघायचं स्ट्रायकेटला चेंडू फेक येतोय, हो मात्र चेंडू आता सापडत नाही आणि कदाचित तिसरी धाव होईल. तिसऱ्या धाव कॉल दिला जातोय, तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गोड रनिंग बिटवीन द विकेट. संकेत या धावा महत्वाची आहेत. नक्कीच नक्कीच थोडीशी आराखडी झाली होती, तिथे ओव्हरथ्रोइंग झाली होती, मात्र तिसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद होतोय. मात्र तरी सुद्धा आपण बघतोय या धावा महत्वाच्या आहेत. इथे विकेटला जास्त महत्व नाही, कारण येणारे फलंदाज देखील भरपूर चांगले आहेत, त्यामुळे कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा देखील विचार असतो. मात्र तुमचे 100% देणं हे गरजेचं होतं आणि मी नक्कीच या दोन्ही फलंदाजांना ते मार्क्स देईल की चांगल्या पद्धतीने त्यांनी विकेटच्या मध्ये धाव घेतली आहे. नक्कीच नक्कीच, कारण 100% देणं हा महत्वाचा आहे. तुम्ही तिथे प्रयत्न केला, प्रयत्नच नाहीच केलात तर तुमच्यावर तिथे खापर घेऊन तुम्हाला आरोप प्रत्यारोपाला सावध राहतं. मात्र इथे 100% दिलेलं आहे. रत्नागिरी रिटायर्ड धावची बाद होते रत्नाकर पाटील. नवीन फलंदाज अजित येतोय. येस 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 अशोक राऊत यांना तुम्ही पाहू शकता, वन ऑफ द फायनेस्ट इन द गेम. किशोर भोर येत आहेत, बुर्दागावचे समाजसेवक, प्रभू रामचंद्रचे भक्त. गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्ट्राईक पे अजित, नॉन स्ट्राईक पे संजय. यावेळेस चेंडूला थोडासा बॉडी लांब आहे, चेंडूपासून एक धाव पूर्ण होते. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते ती 11. संकेत तुला काय वाटतं 8 ते 9 धावा पहिल्या षटकात आला, हवामानाचा अंदाज घेतला, समोरचा संघ पहिल्या संघाची बॉलिंग पाहिली, बॅटिंग पाहिली, काय वाटतं 7 ते 8 धावा किंवा इथे प्रमोशन चांगलं दिलंय अजितला, कारण इथे आपण बघतोय तो नक्कीच मोठे फटके खेळू शकतो. आणि ज्या पद्धतीने वारे आपण बघतोय, अगदी धारावी डोंगरापासून वारे येत आहेत ते या बाजूला म्हणजे भाईंदरकडे, त्यामुळे निश्चितच अजितला जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, कारण प्रमोशन त्याला दिलंय, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. लेट्स सी इथे संजय भोईर यांचा जो अप्रोच आहे तो पाहणेबल असेल. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि थोडंसं चेंडूपासून लांब किंवा पदलाली त्याचा उपयोग बरोबर करत नाही, फुटबॉलचा वापर होत नाही संजयकडनं. रिटायर्ड हार्ड. संजयला परत बोलवलं तर नियम आहेत काहीतरी 50चा जर प्लेअर असेल तर 9 चेंडू. नक्कीच तो नियम असा आहे की ज्यावेळेला एखादा 50चा खेळाडू स्ट्राईक एंडला म्हणजे पहिली स्ट्राईक घेणार तो 9 चेंडू नंतर रिटायर्ड होऊ शकतो. हा आगरी कोळी सामाजिक संस्थेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार या खेळाडूला आपण बाहेर बोलवतोय, कारण आतापर्यंत जर बघितली तर व्यवस्थित तो चांगल्या पद्धतीने मिडल करत नव्हता. 6 चेंडूंना सामोरे गेला, फक्त 7च धावा गमावलेत, त्यामुळे हा जो स्ट्राईक रेट आहे ना संजय यांचा तो कमी आहे आणि म्हणूनच थोडीशी ही गोष्ट इथे नक्कीच चिंताजनक होती आणि म्हणून त्याला कर्णधारानं आतमध्ये बोलवलंय. बघायचं नक्कीच. आणि तो जो डावपेच किंवा ती जी त्यांनी तो जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला कितपत यश येते ते बघायचं आहे. नवीन तो फलंदाज इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेचं क्रिकेट एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. नक्कीच एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मागच्या वर्षी खूप चांगलं मागचं वर्ष होतं, मात्र पॉलिटिकली सोडलं तर जनतेसाठी खूप चांगलं वर्ष होतं. आणि जनतेला काय हवं असतं, तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये सुख समृद्धी, आरोग्य ही सेवा, प्रवासात इझी प्रवास हवा, ह्या 2-4 गोष्टींची बेसिक गोष्टींची गरज असते. बाकी जर एम्प्लॉईजचा जर आलेख पाहिला तर आज बेकारी जास्त वाढलेली आहे. हा एक सत्य घटना. ही कोण आहे बॉलर? नितीन. राईट आर्म ऑफ द विकेट मुंबईकडनं. उजव्या हाताने मारा करतोय. हो या टो खेळतोय चेंडू ऑन द टो. फलंदाजी ते बाद होतोय.
मस्त एक डेलिकेट पुश करण्यासाठी गेले आणि बॅटची अगदी अप्पर एज तिथे लागली आहे आणि इथे यश एकूणच आपण बघतोय गोलंदाजांना अफरातून काम केलंय. हा झेल सोडणार नव्हता कारण राजेश पाटील या मैदानावर घातक ठरू शकले असते. या पद्धतीने वारे वाहत आहेत, त्यांची जी पॉवर आहे, त्यांची बॅटिंग करण्याची जी स्टाईल आहे, त्यामुळे निश्चितच इथे राजेश पाटील घातक ठरू शकले असते. मात्र कुठेतरी हा फटका खेळताना स्वतःला त्यांनी थांबवलंय आणि म्हणूनच इथे गड्याचं पतन झालंय. राजेश पाटील पण मध्ये परतते, तिसरा मोहरा बाद होते. धावसंख्या 11. नवीन फलंदाज येतोय संघनायक लाला. षटक सुरू आहे दुसरं ना दुसरं संख्या दुसरं षटक सुरू आहे. 3 मोहरे तंबूमध्ये परतले. तर धावसंख्या जी सुरुवातीला पहिल्या षटकाच्या नंतर असं अपेक्षा केली होती की चांगली धावसंख्या येईल किंवा किंबहुना सरासरी 8-9च्या पुढे जाईल, ती आली नाही, ती थांबली गेली. या जोडीवरती ह्या 2 बॅट्समनवरती मोठी मदार आहे. शेवटच्या 5 षटकापर्यंत किंवा 4 षटकापर्यंत थांबणं गरजेचं आहे. केवाय नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, स्लाइटली आउटसाइड द लेग स्टंप दिसतोय. चेंडू जर बघितला तर डी झोन मध्ये सुद्धा जातोय. वाईट +1 अशा 2 धावा इथे मोजल्या जातील. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही सांगताय तसंच. अशोक राऊत पहिला सुरुवातीला 6 ओव्हर बंद खेळले, एक चांगला पेस बॉलर. त्याच्यानंतर पंचांकडे एक्झाम दिली, पंचांकडे वळले आणि एक चांगली जबाबदारीने कामगिरी पार पाडतोय. नितीन धावसंख्या 13. स्लीप लावली होती आणि विकेट. स्लीप लावली होती आणि विकेट. लाला इज कम बॅक. डक. ज्या पद्धतीने स्लिप इन पोझिशन लावलंय, फुल मार्क्स टू द दैसर टीम. यस सुपर. ते लाला कसा खेळला, लाला 0 बाद झाला, ह्याला महत्व नाही. तो तिथे विकेटच्या बाजूला, श्रेष्ठकीच्या बाजूला स्लिप जी लावली गेली, ह्याला म्हणतात तंत्र, ह्याला म्हणतात टेक्निक, ह्याला म्हणतात हुशार कर्णधार. डावपेस म्हणतात त्याला. डावपेस तुमच्याकडे असायला पाहिजेत प्रत्येक गेममध्ये. मागचं जे ऑलिम्पिक झालं मित्रांनो, चायनाने जास्त गोल्ड मेडल मिळवली. तर चायनाच्या ॲथलेटिक्सचा स्टॅमिना जास्त का, ह्याच्यावरती जगाचं रिसर्च झालं गेलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही कशामुळे स्टॅमिना वाढतो. ब्रेडला ओरिजिनल हानी मध, त्यांच्या ॲथलेटिक्सना ब्रेडला मध लावून नाश्ता दिला जातो आणि मधमध्ये एवढी ताकद आहे. हे मी म्हणत नाही, जगाच्या हेल्थनं रिसर्च केलं की चायनाचे प्लेयर, चायनातले ॲथलेटिक्स का एवढे स्ट्रॉंग आणि स्टॅमिना का स्ट्रॉंग, तर ब्रेडला मध लावून खातात. मध हानी ओरिजिनल मध, लक्षात घ्या. तर आपण मध कधीच पाटील त्याची का त्याचा स्टेज घेत नाही. यावेळी चेंडू कुंदन येतोय, कट करतोय चेंडूला. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. बऱ्याच वेळानंतर 14. संकेत मला असं एक म्हणायचं आहे, रत्नाकर हा बाद झाला, संजय तिथे होता, त्याला बोलवणं, तो नियमाचं पालन केलं गेलं. तिथे रन येत असताना किंवा धावा येत असताना असा नियम तुम्ही तिथे तो प्राचार म्हणजे त्या नियमाला तुम्ही ग्राह्य धरू शकता किंवा खेळतो तर खेळू शकत नाही असं काही नाही. नियमांमध्ये आहे ती तरतूद आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीविषयी आपण बोलतोय की अशा काही गोष्टी घडतात, एखादी सगळं काही सुरळीत चालू असतं, त्यानंतर एखाद्या खेळाडूला बोलवलं जातं आणि नंतर त्याच टीमच्या 2 ते 3 विकेट जातात. अशा गोष्टी मी पाहिलेत. घसरगुंडी निव्वळ पाहिले ती. मात्र सगळ्यात ही गोष्ट महत्त्वाची आहे की जो एक मोमेंटम सुरू असतो, तो मोमेंटम पुढे नेणं गरजेचं आहे. पार्टनरशिप ओढ्याला देखील राई संघ जी सुरू होती चांगली, त्याच्यानंतर बोलवलं गेलं आणि तिथून राई संघ थोडासा मागे पडला होता. तर इकडे ती गोष्ट मुर्द्या संघाविषयी दिसते. त्यामुळे कुठेतरी समोरच्या संघाला आपण विकेट्स बहाल करतोय ही बाब नक्कीच लक्षात येते. सायकोलॉजिकली लूज होते, समोरच्या संघाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही तिथे लूज पडताय. हा एक नॅचरल गेम आहे.
दहीसर संघाला विनंती करतोय. मिलिंद पाटील येतोय. दहीसर संघ सकाळ क्षेत्ररक्षण लावताना जास्त वेळ घेतोय. नंदू सर प्लीज सहकार्य करा. आगरी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सचिव भगवानदादा पाटील यांचं आगमन. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आहे या मंचावर. जय धारावी मुर्दा मास्टर संघाच्या वतीनं वेलकम. कुंदन स्ट्राईकला आहे. चेंडू कट करतोय, बॅकफुटला जातोय कव्हरमध्ये. एक धाव पूर्ण दे आणि संकेत आता या घडीला धावबाद होणं परवडणार नाही मुर्दा संघाला. या वेळेला विकेट साबूत ठेवणं आणि रन वाढवणं या दोनच पर्याय आहेत मुर्दा संघाकडे. केव्हाही आता पूर्णपणे या सामन्याचा जो पोत आहे तो बदललाय. त्यामुळे निश्चितच इथे आता जे काही नियोजन होईल त्यावर अवलंबून राहावं लागेल. आता सिच्युएशन अशी आहे की जे वेळ आहे ती निभावून न्यावी लागेल. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे धावा वाढवायच्या आहेत. कशा ऐकून धावा वाढवायच्या आहेत. यावेळेला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूपासनं बॅट लांब आहे. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या पुढे सरकले 15. जी सुरुवात ज्या पहिल्या षटकात 8 ते 9 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं थोड्याशा आशा पल्लवी झाल्या होत्या त्यांच्या चाहत्यांच्या की कदाचित या 8 आणि 9च्या सरासरीने 5 षटकांच्या समानंतर 40, 50, 55च्या पुढे जाईल. मात्र 2 एक तर प्राचार्यांकडनं विकेट हेड विकेट म्हणून किंवा आमंत्रित करणं, विकेट सोडून येणं आणि रत्नाकर बाद होणं. इथे स्कोरबोर्ड पूर्ण खाली आला, ग्राफ खाली आला. तर असं घडतं कधी कधी तुमच्या चुका तुम्हाला डायरेक्ट पराभवाच्या छावणीत किंवा अपयशाकडे खेचून जातात. गोलंदाज आहे मिलिंद पाटील. उजव्या हाताने मारा करतोय. फुल टॉस घेतोय. चेंडू लॉफ केला जातोय. गुड शॉट. काय आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे नियम आहेत. 25 मिनिटात 5 षटकं झालीच पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष घाला. त्यामुळे वारंवार ही गोष्ट समालोचनाच्या माध्यमातून सांगणं थोडंसं कठीण होतंय. प्लीज सहकार्य करा. मात्र एक गोष्ट आहे कालपासून या मैदानावर सामने बघतोय आणि निश्चितच लाईव्हच्या माध्यमातून बघतोय. एक गोष्ट प्रत्येक गोलंदाजांनी केलंय. इथे मोठे फटके लागणार हे गोलंदाजांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या चेंडूचा जो पेस आहे, आपल्या एकूणच गोलंदाजीचा पेस आहे तो त्यांनी कमी केलाय. इथे थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, षटकार बसलाय. यावेळेला शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, काट केलाय, चांगला फटका. बाबन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते 22. षटक सुरे. तिसरं धावसंख्या 22 गडी बाद झालेत. 4 मुर्दा संघाला प्राचारण केलं होतं. सन्माननीय नगरसेवक विनोदजी मात्रे यांचं आगमन होताना दिसतंय. वेलकम. त्यांच्या माध्यमातून या एकूणच आगरी कोळी क्रिकेटला सुरुवात. आणि वेलकम विनोद मात्रेजी. काका वेलकम. या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. जय धारावी मुर्दा संघातर्फे आपलं खूप सारं स्वागत आहे. इथे एज ज्योती. मात्र धावा किती मिळतील हा प्रश्न आहे. इथे स्ट्राईक खेळला कुणी चेंडू अडवण्यासाठी नाहीये. आता आलेत मात्र इथे 2 धावा कंप्लीट. वेलकम काका वेलकम. खूप स्वागत आहे आपलं. आलेल्या इतर मान्यवरांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या आसनस्तवा या मुख्य व्यासपीठावर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा, 4 गडी बाद. सन्माननीय अजित पाटील नगरसेवक यांचं देखील आगमन. वेलकम सर. आणि प्लीज या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. एक अफलातून व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी खास करून जर विचार केला तर अजित पाटलांची कामगिरी अतिशय महत्वाची आहे. सुभाषचंद्र बोस मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. जे नेट्स आहेत त्या नेट्ससाठी अतिशय चांगलं काम अजित पाटील साहेबांनी केले. यावेळेला अजून एक चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. यतीन आहे तिकडे. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. ॲब्सोल्युटली सुपर्ब. शेवटपर्यंत नजर अगदी घारी सारखी. आणि काय झेल टिपलाय. षटकार होता जवळ तो. मात्र यतीन आडवा आलाय. व्हॉट अ कॅच.
म्हणजे वेल डन यतीन, व्हॉट अ कॅच. सुपर, अप्रतिम अप्रतिम कॅच, अप्रतिम झेल. धाव संख्या झालेले मुर्दा संघाला 72% जिंकेल म्हणून लोक म्हणतात आणि दहिसर संघाला 28%. बघायचं प्रत्यक्ष सामना जेव्हा एंड संपेल. मात्र या सिच्युएशनला संकेत मला म्हणायचं आहे दहिसर संघ थोडासा वरचढ होतो मुर्दा संघावरती. नक्कीच नक्कीच, कारण ते विकेट्स गेलेत. कारण पार्टनरशिप जी क्रिएट व्हायला पाहिजे तशी पार्टनरशिप दिसत नाही. कारण तुम्हाला धावा सातत्याने वाढवायचे आहेत. खास करून इथे आता सगळ्यात मोठा दबाव काय आहे मुर्दा संघावर, ते स्वतः आयोजक आहेत. त्यांचं हे घरचं मैदान आहे आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवून पुढे जाणं हा सगळ्यात मोठा दबाव त्यांच्यावर आहे. आणि आतापर्यंत ही परिस्थिती बघितली तर थोडीशी चिंताजनक आहे. आमच्या गावाची पानपट्टी आहे, फेमस पानपट्टी. त्यावरती रात्री 12 वाजेपर्यंत चर्चा होती मुर्दा संघाचं काय होणार, मुर्दा संघ जिंकणार की नाही. 12 वाजेपर्यंत चर्चा करत होते, गावातील लोक चर्चा करत होते गावातील फेमस पानपट्टीवरती. म्हणजे लोकांची उत्सुकता किती, लोक किती त्या मॅचमध्ये आजच्या इन्व्हॉल्व झालेले आहेत मनापासून, मन तन धन. मात्र बघायचं प्रत्यक्ष सामना संपेल तेव्हा काय चित्र पाहायला मिळतं ते लक्षात घ्या. स्पोर्ट्स फॅमिलीवर जो तो वोटिंग जे पोल आहेत त्यावर नक्कीच तुम्ही देखील वोट करू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. इथे कुंदनचा हा फटका हवेत आहे. यावेळेला झेल होऊ शकला असता, मात्र इथे चूक झाली ती म्हणजे क्षेत्ररक्षणामार्फत आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. धाव संख्या पुढे वाढवते, सरकते ती 29 ना. अप्रतिम संकेत हा हवेच्या थोडासा विरुद्ध दिशेला खेचला, म्हणजे जबरदस्त ताकद टायमिंग शॉट आहे. नक्कीच नक्कीच, कुंदनकडे ती ॲबिलिटी आहे. मोठे फटके तो खेळू शकतो. मात्र खरी गरज इथे आपण बघितलं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि त्यावर केलेला हा आघात आहे. लेट्स सी पुढचा चेंडू कसा असेल. वाईट अवांतर धाव, अवांतर धावेने धाव संख्या पुढे सरकते 30. अशोक राऊत जबरदस्त कालपासून कामगिरी बजावत आहेत. एक मोठी जबाबदारी पार पाडतायत. वेल अंपायर, एक वेल डिसिजन मेकर. नेक्स्ट बॉल एवढा वर पेला. व्हॉट अ शॉट, टायमिंग, एक्सक्विजिट टायमिंग बाय कुंदन. सुपर 6. ओ हो हो हो. मागच्या 2 षटकारानंतर कुठेतरी मुर्दा पुन्हा एकदा या मॅच मध्ये आले. धावसंख्येकडे लक्ष घालूया. मॅच मध्ये येणं गरजेचं, मॅच मध्ये आलं, पण त्यापेक्षा जो खेळलाय काय परफेक्टली क्लास टायमिंग आहे. म्हणजे मी बऱ्याच दिवसानंतर त्याची खेळी पाहतोय. नहीं कल के लिए कल पैसा बहुत था मैदान में, आज कम है. थैंक यू स्पोर्ट्स फॅमिली. बाबो अप्रतिम अप्रतिम षटकार, अप्रतिम. यावेळी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या पुढे सरकते 37. मुर्दा संघाचे चाहते आहेत. संकेत म्हणाल्याप्रमाणे घरचं पिच आहे, स्वतः आयोजक आहेत आणि नक्कीच चाहते. काल संकेत राई गावातील चाहते, राई गावातील टीमचे पाठीराखे कमी होते, आज भरपूर. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा वेलफेल, चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेने पुढे धावसंख्या सरकते ते 38. गडी बाद आहेत. 5 धावसंख्या, 38 षटक मार्गस्थ होते. चौथं संकेत येणाऱ्या 12 ते 11 चेंडू, 12 ते 13 चेंडू मध्ये काय वाटतं थोडासा कितपत धावसंख्या असायला पाहिजे. कारण मी म्हणालो 55च्या पुढे असायला पाहिजे. नक्कीच तो एक माइंडसेट असला पाहिजे की मला 55च्या पुढे जायचं आहे. मात्र इथे सूत्र हाती घेणं हे महत्वाचं होतं आणि ती सूत्र कुंदननं हाती घेतलेत. सचिन एक अजून एक महत्वपूर्ण नाव आहे. चांगलं क्रिकेट तो यापूर्वीही खेळलाय. इथे फक्त क्लिक होणं, 1-2 फटक्यामागे त्याचं क्लिक होणं गरजेचं असेल मुर्दा टीमसाठी. नक्कीच संकेत वेल, खूप छान मत मांडलं सू. आणि नक्कीच असं असायला पाहिजे. आणि आता ह्या दोघांनी धावा किती आहे त्यापेक्षा आपण शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं हे महत्वाचं आहे. पुढचा चेंडू फुल टॉस, अत्यंत खराब चेंडू होता. जास्त फ्लाईट दिला होता चेंडूला. 1 धाव पण होते. कदाचित 2 धावा घोषित झोन मध्ये आहेत. धावसंख्या 40 वर पोहोचते.
लास्ट बॉल आहे ना, लास्ट बॉल. धावसंख्या 40, 5 गडी बाद. हे चौथं षटक सुरू आहे. हा. हे चौथं षटक सुरू आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील, म्हणजे येणारे 7 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. मुर्दा संघ पुढे जाऊ शकतो. मात्र इथे पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे, हे जे कॉन्टेस्ट सुरू आहे ना ते अफलातून सुरू आहे. नक्कीच संकेत, बघायचं मला ते कॉन्टेस्टला आज यावेळेस चेंडू. हो, व्हॉट शॉट. कव्हरमध्ये चेंडूला ड्राईव्ह करतोय, ताकदीने ड्राईव्ह केलाय. एक धाव पुन्हा कभी हा कभी ना दरम्यान कॉल बॅक केला. गुड डिसिजन संकेत, खूप चांगला निर्णय घेतला गेला. कारण इथे गडी बाद कुठल्याही परिस्थितीत होणं कामाचं का मुर्दा संघासाठी धोकादायक आहे. आणि ते साबूत ठेवणं स्वतःला खूप महत्त्वाचं होतं आणि तेच केलेलं आहे. चांगला निर्णय घेतला दोन्ही फलंदाजांना. कारण इथे विकेट गेल्यानंतर थोडा अनबॅलन्सिंग गेम असतो. कारण येणारा फलंदाज, नवीन फलंदाज गाड घेणं, तो प्रेशरमध्ये असणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर दोन्ही फलंदाजांना चांगला निर्णय घेतला. काय वाटतं तुला? नक्कीच केव्हा, कारण आपण बघतोय शेवटच्या षटकासाठी या दोन्ही फलंदाजी गरज आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती तब्बल 41, 41 झालेत. अजूनही जर विचार केला, जो आकडा आपण सांगितलाय 55 किंवा 55च्या पलीकडे, मात्र तिकडे जाण्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके मारावे लागतील. ही नक्कीच नीड होऊन बसली आहे. मात्र मुर्दा संघाच्या मनात काय चाललंय, या दोन्ही फलंदाजांच्या मनात काय चाललंय, मुर्दाच्या प्रेक्षकांच्या मनात काय चाललंय, हे फक्त तुम्ही सांगू शकता. नक्कीच मी पाठीला काय मुर्दा संघाचा. मात्र एक बबन पाटील येतोय. दोन्ही फलंदाजांपैकी कोणीतरी लागोपाठ 2 6 मारल्या तर 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल विनोदकडनं. नक्कीच मी तर एक अंदाज म्हणेन की ह्या षटकामध्ये 15 ते 16 धावा यायला पाहिजेत. बघायचं काय घडतंय. यावेळेस चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जास्त फ्लाईट देतो. संकेत जास्त फ्लाईट देतो. तुला काय वाटतं फ्लाईट बद्दल? नो डाऊट बबन यांना मी मास्टर क्रिकेटमध्ये जर विचार करायचा झाला तर या माणसाला 22 वर्षापासून मास्टर क्रिकेटमध्ये आपण बघतोय. इतका मोठा अनुभव आहे. दहिसर संघाचा एकमेव असा गोलंदाज ज्यांनी पहिले षटक पण हाताळले आणि आता शेवटचं षटक देखील हाताळतोय. वॉट अ प्लेअर. कठीण आहे. या फ्लाईटवर खेळणं कठीण आहे. एकतर सचिन कमी उंचीचा खेळाडू, त्याच्या वरतून येणारे चेंडू, त्याच्यानंतर ब्रेक आणि त्याच्यानंतर जबरदस्त टर्न पाहायला मिळतोय. बबन ॲट इज व्हेरी बेस्ट. यावेळा थोडीशी दिशा भरकटल्यात. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धावेने संघ पुढे सरकेल. मात्र मी मगाशी देखील म्हटलं होतं की थोडासा पेस कट केलाय गोलंदाजांनी या एकूणच पर्टिक्युलर वातावरणाचा विचार करता. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू लॉन साईडला खेळून काढला. बघायचं आहे एकच धाव मिळते. कदाचित दुसरी धाव सुद्धा सचिन पलटोय आणि 2 धाव पूर्ण होत्या. 2 धावाने धाव संख्या होते 45. वातावरण थोडंसं तापलंय, कारण एका बाजूला आपण बघतोय मुर्दा संघाला मोठा फटका हवाय, तो दुसऱ्या बाजूला दहिसरचे पाठीरेखे आणि दहिसरचे खेळाडू विचार करतील, एकेरी दुहेरी चालतील, मात्र एकही मोठा फटका लागला गेला नाही पाहिजे. संकेत मला मी तो थांबवतो. तो जर कुंदन स्ट्राईकला गेल्यानंतर थोडंसं काही वेगळं चित्र पाहायला मिळेल. या जरतरच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे क्रिकेटमध्ये त्याला काही स्थान नाही आहे. एक्झॅक्टली त्या 2 फलंदाजांच्या मनात त्यांचं कॅल्क्युलेशन काय झालं हे आपण सांगू शकणार नाही सांगू शकत. बरोबर आहे. हा जबरदस्त थोडासा वेगवान चेंडू होता. मगाचे काही चेंडू जर बघितले तर 80 किलोमीटर ताशी 85 किलोमीटर या वेगाने टाकले जात होते. या वेळेला चेंडू जर बघितला तर ताशी 101 किलोमीटर वेगाने टाकला होता. थँक्यू स्पोर्ट्स फॅमिली. स्पीडोमीटर लावलंय आम्ही. धावसंख्या 45, 5 गडी बाद. मुर्दा वर्सेस दहिसर असा सामना आहे. मुर्द्याचा स्वतःचा होम पिच आहे. मुर्द्याचे पाठीराखे कालपासून चर्चा करतात पानगादीवरती, रस्त्यावरती, नाक्यावरती की आपला संघ कसा जिंकणार, कसा काय करणार. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. अवांतर धाव. कुंदनला स्ट्राईक थोडंसं रुटेड व्हायला पाहिजे होता. एनिवे मात्र सचिनला बांधून ठेवलं बबननं. हीच तर गोष्ट असते, प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये ते असणं गरजेचं आहे. थोडंसं लॅक ऑफ प्रेझेन्स ऑफ माइंड इथे दिसून आलंय. ज्या फलंदाजाने जास्त धावा केल्या तो नॉन स्ट्राईक एंडला जास्त थांबलाय. हे थोडंसं मुर्दा संघासाठी थोडंसं नक्कीच दुर्दैवाची बाब आहे. यावेळेस चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला येतो चेंडू. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावांना धाव संख्या पुढे सरकते 48. 49 धावांचं लक्ष दहिसर संघासमोर ठेवलं. ते दहिसर संघाची फलंदाजीचा क्रम मला माहिती नाही, कारण
आपण स्पोर्ट्स फॅमिलीवर हायलाइट्स पाहू शकतो या एकूणच सामन्याच्या. प्रत्येक चेंडू गणिक निश्चितच काय काय घडलं होतं. राजेश पाटील ज्या पद्धतीने बाद झाले तिथून आपण बघतोय थोडीशी मॅच टर्न झाली. त्यानंतर निश्चितच असं वाटलं की लाला काहीतरी चमत्कार करेल, मात्र इथे आपण बघतोय लाला देखील हलकासा पुश करण्यासाठी गेला आणि स्लिपिनला तो बाद होऊन परतलाय. त्यानंतर अजून विचार केला तर निश्चितच काही फटके अजितच्या बॅटमधून आपण पाहू शकलो. त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार देखील आपण स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून हायलाइट्स मध्ये पाहू शकलोय. नंतर असं वाटलं होतं की जोडी जमते आणि तिथे देखील आपण बघतोय हा झेल थोडंसं आपण बघतोय या झेलानं पुन्हा एकदा दहीसर टीमला मॅच मध्ये आणून टाकलंय. आणि त्यानंतर 2 फटके आपण कुंदनच्या बॅट मधून देखील पाहू शकलोय. चांगले फटके आले. तिथे असं वाटलं की धावसंख्या पुढे सरकते, मात्र शेवटच्या षटकात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं एकूणच आपण बघतोय धावसंख्येला आळा बसलाय. तर ही सगळे हायलाइट्स तुम्ही एन्जॉय करू शकता स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. वेल डन स्पोर्ट्स फॅमिली. या एकूणच सामन्यात आव्हान आहे ते म्हणजे 49 धावांचं. थोड्याच्या वेळानंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करतो. घेऊया एक अफलातून डीजे ब्रेक. सत्कार केला जातोय हितेश भोईर यांच्या हस्ते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विनोद मात्रे साहेब माजी नगरसेवक सन्मानित केले जाते. आगरी कोळी क्रिकेटचे संस्थापक 88, 89 धीरज विनोदजी मात्रे. तुम्ही लावलेलं रोपट आहे त्याच आपण पाहतात. सहयोग सेवा मित्रमंडळाला घेऊन तुम्ही जे का मास्टर चालू केलं आज त्याचं खूप मोठं. विनोदजी मात्रे 2 शब्द तुम्ही बोलावे असं माझं मत आहे. हॅलो, मला वाटलं संध्याकाळी बोलवाल की मला बोलायला. आग्रे कोळी मात्रे साहेब 2 मिनिट थांबतो. मला राजेश पाटील सत्कार करतील, राजा आरसकर यांचा सत्कार करतील के श्रीनाथ भोईर. कंटिन्यू. आग्रे कोळी मास्टर चषक मुर्दा संघ आयोजित आज जवळजवळ माझ्या वयाच्या 31व्या वर्षी ही स्पर्धा आपण राई इथे सुरू केली. आज माझं वय झालं 60च्या वर गेलं, 67 वय चालू आहे. म्हणजे इतके वर्ष ही संकल्पना टिकून ठेवलेली आहे. आपण एक प्रायोगिक तत्वावरती हा विषय घेतला. मॅच चालू केल्या, 11 वर्ष सतत राईला मॅचेस भरवल्या. लोकांना नवीन वाटलं, परंतु माझ्यानंतर ज्या लोकांनी मेहनत घेतली हे करण्यासाठी, ही संघटना टिकवण्यासाठी, त्यांना खरोखर धन्यवाद देतोय. आज माझ्याबद्दल बोललं तर त्यावेळेस अशोक पाटील, मधुकर म्हात्रे, बालसुब्रमण्यम यांनी जास्त ही स्पर्धा सतत चालू राहावी, ही स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी या तिघांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि ही स्पर्धा आज इतके वर्ष टिकून आहे. एक मला अभिमान वाटतो की आपण जो प्रयोग केला
तो आज जवळजवळ 33-34 वर्ष झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज चालू झालेला आहे. याचा मला आनंद वाटतोय की आपण इथे राईला चालू केलेली स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि याला सगळे आपण सहकारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आज गावोगावात आनंदी वातावरण असते. आज गावोगाव एकत्र आलेले आहेत, गावागावातील लोक एकत्र आलेले आहेत, मित्रपरिवार वाढलेला आहे, बऱ्याचशा लोकांची दोस्ती झालेली आहे, हजारो लोक जॉईन झाले या कार्यक्रमाने. म्हणून मी सर्वांना ही स्पर्धा अशीच चालू ठेवावीत, येणाऱ्या पुढे पिढीला देखील याचा आदर्श द्यावा एवढंच मी सांगेन. आणि आज मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला त्याबद्दल मुर्दा आयोगांचे धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केलीत, संध्याकाळी देखील तुम्हाला आमंत्रण आहे, त्यामुळे प्लीज या. नक्कीच. मात्र चला मॅच ऑन करूया, 49 धावांची गरज दहिसर संघाला आहे आणि इथे सुरुवात होते. इथे धावा डिफेंड करायच्या मुरडा टीमला, तर दुसऱ्या बाजूला दहिसर संघाला धावा चेस करायच्या आहेत. रत्नाकर पहिला षटक घेऊन येतोय, हवेत आहे चेंडू, मात्र मिळेल फक्त एकच धाव. रिक्वायर्ड रन रेट जर बघितला पाटीलजी तर निश्चितच आपण बघतोय 10 धावा प्रति षटका मागे आहेत. कमी नाहीत, जास्तच आहेत. तसं बघितलं हवा आहे, हवा नाही, हा पाठ वेगळा आहे. वातावरणाचं तुमचं रिलेशन आहे खेळाशी, मात्र त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण किती चांगली गोलंदाजी करू, आपण किती चांगलं क्षेत्ररक्षण करू, हे महत्वाचं आहे. नक्कीच माझा जर क्रिकेटचा अनुभव जर विचार केला तर निश्चितच एक गोष्ट सांगेल. इथे थँक्यू व्हेरी मच अजित पाटील साहेब, अफलातून नगरसेवक, आणि त्यांचं मनापासून हार्दिक आभार. इथे झेलची चरबन फलंदाज बाद होते, चांगला झेल टिपलाय तिथे कुणालला पहिला मुकेश गावड, एका बाजूला नंदू पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला मुकेश गावड. टेनिस बॉल क्रिकेटचा जर एकूणच इतिहास चालला तर भरपूर मोठमोठ्या संघांसाठी या दोघांनी योगदान दिलंय. एक्सपिरियन्स जबरदस्त आहे आणि ज्या पद्धतीने ही धावसंख्या दिसते. आणि एक गोष्ट मी अजून सांगणार होतो की इथे ही धावसंख्या चेस करताना जास्त श्रम लागू नये, कारण या दोन फलंदाजाकडे तो क्रिकेटिंग ब्रिलियन्स जो आपण म्हणतो, ते जे क्रिकेटिंग स्मार्टनेस आहे ते नक्कीच आहे. फक्त गरज आहे विकेटवर उभं राहण्याची. तर दुसऱ्या बाजूला मुर्दा संघाचा विचार केला तर त्यांना रेग्युलर इंटरव्हलवर विकेट्स घ्याव्या लागतील. काय म्हणतील? नाही नक्कीच संकेत, मला असं म्हणायचं की तुम्ही कधी कधी तुम्हाला विकेट मिळवता नाही आल्या चालतील. लक्षात घ्या, लिमिटेड ओव्हरमध्ये असं असतं, धावा रोखणं, क्षेत्ररक्षण चांगलं. गोरदे ओमब्रामध्ये गोरदे संघाचा मगाशी मी सकाळी उल्लेख केला, 29, 26 धावांच्या आत भल्या संघाला गाडत करायचं निव्वळ क्षेत्ररक्षणावरती. आणि तो त्यांची शैली होती नॉन स्ट्राईकला एस्टिनच्या मागे विवेकला उभं करायची, तो एक जबरदस्त त्यांची शैली होती, त्यांची जबरदस्ती कल्पना होती. तसा तुम्हाला क्षेत्ररक्षणावरती पूर्ण प्रेशर आणायचं आहे. काय करतो मुर्दा संघ ते बघायचं आहे. बाडल चांगलं दिसतंय, प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे, अफलातून मैदान आहे, सगळं काही सेट झालंय. गरज आहे तुमच्या चांगल्या क्रिकेटची, प्रेक्षक देखील त्याचीच वाट बघतायत. हलका चेंडू होता, अपील होतंय, मात्र हा पंचांनी का बाद दिला नाही याचं कारण रत्नाकरचा फॉलो थ्रू आपण बघतोय. चेंडू टाकल्यानंतर लगेच पंचांच्या समोर ते आलेत, त्यामुळे जे विजन आहे पंचांचं ते ब्लर झालंय आणि त्याच्यामुळे चांगला निर्णय इथे तो म्हणजे पंचांचा. मला या चेंडूवरती जबरदस्त प्रेशर मध्ये होता, कारण चेंडू जबरदस्त पडला होता रत्नाकरचा. मालवणी टीम कॅप्टन आणि मोरवा कॅप्टन इथे उपस्थित झाले. टीम मालवणी आणि मोरवा एका षटकानंतर निश्चित इथे फलंदाज बाद होईल. चूक झाले, धावचीच्या रूपाने मुकेश गावड यांना परतावं लागेल. मोठा धक्का टीम दहिसर मास्टरला. ये क्या चल रहा है.
या दोन्ही फलंदाजांमध्ये झालेलं मिसकम्युनिकेशन इकडे नक्कीच विकेट देऊन गेलंय आणि मुकेश गावड सारखा एक अफलातून अष्टपैलू खेळाडू अगदी आपण बघतोय शून्यावर परतलाय. संकेत बघायचा अजून एखादा दुसरा गडी जर बाद केला गेला मुर्दा संघाकडनं तर मला वाटतं एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. मात्र काय घडतं बघा, मुर्दा संघ कमबॅक करू शकतो. एखादी दुसरी जलद गतीने विकेट घेणं, शत्रुशन चांगलं असणं, बघायचं काय घडते. थोडंसं लक फॅक्टर हा पार्ट आहेच. कोणाच्या बाजूला नशीब आहे ते बघायचं आहे. मात्र मतदान घेतले जाते बघायचं आहे यूट्यूबवरती किती टक्के मुर्दा संघाच्या बाजूने आहेत आणि किती टक्के दैसर संघाच्या बाजूने. बॅक टू संकेत. नवीन फलंदाज आता मिलिंद पाटील जॉईन करतायत. इथे ड्राईव्ह करायचा होता, बॅटची अप्पर एज लागून चेंडू जर भेटला तर निश्चित आपण गलीप रिजन मध्ये पाहतोय एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. आता मात्र इथून या सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. थोडंसं आता कॅल्क्युलेटिव्ह खेळावं लागेल नंदू पाटील यांना आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे इथून पुढे काय. नेक्स्ट मॅचची टॉस होते मित्रांनो. दुसऱ्या फेरीचा सामना टीम मालवणी वर्सेस RK मोरवा मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि टॉस बॉक्स मध्ये लगेच नक्कीच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. या ओव्हर नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. लक्षात घ्या पहिलं षटक सुरू आहे. 49 धावांचं चेस डाऊन सुरू आहे. 3 धावा आणि 2 गडी बाद. स्थिती थोडीशी नाजूक आहे. टीम म्हणजे टीम दैसर मास्टरची. रत्नाकर पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. बॅकवर्डला जाऊन चेंडूला स्टायलिश पद्धतीने ढकलून दिला. कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण करतील. मिलिंद स्वतःचं खातं ओपन करतील आणि संघाला पुढे सरकवतील. ते म्हणजे 4 वर. वॉट अ बॉलिंग बाय रत्नाकर. अतिशय अप टू डेट मारा काय असतो हे रत्नाकर यांनी दाखवून दिलंय. पेस कट केलाय, व्हेरिएशन दाखवलंय आणि विकेट देखील मिळवल्यात. वेल बोल्ड रत्नाकर. या पहिल्या षटकात जर विचार केला, कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर निश्चितच मुर्दा संघानं बाजी मारली आहे. चला वळूया टॉस बॉक्स मध्ये जिथे अशोक पाटील जी उपस्थित आहेत. टॉस का बॉस. यस, दोन्ही संघ नायक टॉस साठी. संकेत दोन्ही संघाचे काम करणाऱ्यांना अनाउन्स कर. तुम्ही कोण कुठला मालवणी टीम कॅप्टन आणि RK मोरवा टीम कॅप्टन मोरवाचे कॅप्टन आलेत. येस येस. मोरवा संघाचे संघनायक नरेश म्हात्रे आलेत. मालवणी संघाचे संघनायक विनोद म्हात्रे साहेबांच्या शुभास नाणेफेकीचा कौल. सामना 4 षटकांचा राहील. ज्या व्यक्तीनं 89 ला 89 ला रोपटं लावलं होतं ते विनोद म्हात्रे. मालवणी कॅप्टन. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होते. आठवतात ते दिवस. 6 संघांना इन्व्हाइट करायचं. सामना 4 षटकांचा आहे. दोघांना रिमाइंडर देतोय. नाणेफेकीचा कौल माजी नगरसेवक विनोद म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते होते. हस्तोलन करा दोन्ही. कोण बोलते? एक 2 मिनिट. म्हात्रे साहेबांच्या हस्ते टॉस होते. नाणेफेकीचा कौल. हा बोलले ते बॅट बोललेत. हां, मोरवा संघ नाणेफेकीचा कौल जिंकते. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारले संकेत आणि आमंत्रित केले मालवणी संघाला बॅटिंगसाठी. सो ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन. शुभेच्छा दोघांना. मधुर साहेब या वेलकम. सॉरी थँक्यू व्हेरी मच. नाणेफेक झाले. मात्र इथे आपण बघितलं काय क्लास ड्राईव्ह पाहायला मिळाला नंदू पाटील यांच्या माध्यमातून. सातत्याने आपण बघतोय हिंदुजा हॉस्पिटलच्या माध्यमातून अफलातून लेदर बॉल क्रिकेट त्यांचं सुरू आहे. त्यामुळे क्रिकेट आणि क्रिकेट अगदी 12ही महिने क्रिकेट नंदू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे निश्चितच आपण बघतोय सातत्याने चांगला खेळ कसा दाखवायचा. सगळ्यात महत्वाचं अंग नंदू पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर त्यांचा स्टॅमिना. स्वातिश भोईर गुरु लफुलटा डिलिव्हरी आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव कंप्लीट होईल. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. कुणाल पाडेल अफलातून क्षेत्ररक्षण आणि एका धावाने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. 49 धावांचं टार्गेट आहे. 8 धावा झालेत. अजूनही 41 धावांची गरज आहे. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. इथे प्लॅन करावं लागेल दैसर टीमला. 2 ते 3 मोठे फटके त्यांना मारावेच लागतील या इनिंग मध्ये. त्यामुळे कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क त्यांना घ्यावीच लागेल. यस पाटील.
नक्कीच संकेत मी म्हणतोय ना. आणि नंदू पाटील बद्दल म्हणाला असतं, नंदू पाटीलला मी भरपूर वर्ष पाहतोय, ओपनपासून बघतोय. मात्र एक संयमी फलंदाज आणि एक पूर्ण डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं तिथे खेळताना, आणि कधी अडगून असतो. कारण ओपनमध्ये जेव्हा पॅड्यामध्ये खेळायचा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय स्वातिश भोईरचा हा चेंडू थोडासा आत येणारा होता. ब्लाइंड स्ट्रोक आणि चेंडू अगदी दांडी गुल करून गेलाय. विकेट डाऊन. डीजे वाजणार. नक्कीच काल 3 ते 4 जणांचे बर्थडे इथे साजरे केले गेले. खूप छान दिवस होता कालचा. आज प्रमोद कोळी यांचा वाढदिवस आहे मालवणी संघातील. आणि येस, मालवणीचा जसा प्रमोद पहिला सामना जिंकला लगेच जितेश आला. एक असा माणूस ज्यानं स्कोरिंग करताना आयफोन मिळवलाय. वेलकम जितेश. यतीन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक गणाघात, प्रेमाने ज्याला मायकल म्हटलं जातं. लेट सी हा मायकल इथे कशी कामगिरी करतोय. कारण या एकूणच मॅच मध्ये यतीनचं अस्तित्व आपल्याला दिसलंय. तो झेल 8वा तो झेल अफवातून एफर्ट होता, त्यामुळे यतीनचं मैदानात उभं असणं गरजेचं आहे. लेट सी काय कॉन्टेस्ट बघायला मिळेल. गुरु वर्सेस यतीन. फुलटॉस डिलिव्हरी ड्राईव्ह केलाय कव्हरला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे रत्नाकर. चांगला कलेक्ट, गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव मिळेल. सुपर एफर्ट. प्रत्येक एफर्ट वर टाळ्या मिळतील. हे आहे मुर्द्याचं क्रिकेट. धावसंख्या 9. अजूनही 40 धावांची गरज आहे. पाटील पार्टनरशिप इम्पॉर्टंट होऊन बसले दैसा टीम साठी. काय म्हणाल? नाही, पार्टनरशिप मोडाने जो स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला फलंदाज आला, तो जो मायकल ज्याला म्हणलं जातं, तो एक धडाकेबाज फलंदाज आहे. मात्र कधी कधी काय असतं की जेव्हा कधी कधी गोलंदाजांचा जो अटॅक असतो, जो मागे गुरुने जी विकेट घेतली त्यातनं बरंच थोडंसं एक प्रेशर येऊ शकतं दैसर संघावर. संकेत थोडीशी रनवे मध्ये सुख. आणि अशोक राऊत यांचा इशारा बघा. अगदी क्लासिक, अगदी क्लासिक. हा माणूस जेव्हा रंगात येतो ना तेव्हा सगळं काही पाहणेवालं असतं. आणि त्यांची ती स्माइल. अशोक राऊत एक जबरदस्त प्लेयर म्हणून खूप छान, एक बॉलर म्हणून खूप छान, आणि एक अंपायरिंग म्हणून खूप छान. ओपन स्पर्धेपासून पाहतोय संकेत मी अशोकला. वेल बॉल, वेल बॉल. ह्याला म्हणतात तंत्र, ह्याला म्हणतात संघामध्ये पुनरागमन कमबॅक करणं, किंवा ह्याला म्हणतात जीवाची रान. आपल्याला जिंकायचं आहे. भले आपण धावा कमी जरी असतील, किती असतील, आपल्याला जिंकायचं आहे. वेल डन गुरु, वेल डन. ॲब्सोल्युटली सुपर इकॉनॉमिकली बॉलिंग केली गुरुना. ह्याला म्हणतात संकेत एक इच्छा आहे, पूर्णपणे जिद्द आहे मनामध्ये की हा सामना आम्हाला जिंकायचा. काय वाटतं तुला? नक्कीच नक्कीच. मात्र धावसंख्या 9 झाले. या षटकात फक्त 5 धावा. पहिल्या षटकात 4च धावा आल्या होत्या. सरासरी इक्वेशन जे आपण सरासरीचं बघत होतो की प्रति षटकामध्ये 10 धावा करायचे आहेत, मात्र इथे दैसर संघाच्या 2 षटकात फक्त 9 धावा आहेत. म्हणजे फक्त एका षटकाची त्यांनी आतापर्यंत कामगिरी केली आहे. आता इक्वेशन काय? शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 40 धावांची गरज आहे. संख्येत थोडंसं छेडलं षटकाला किंवा मला मी म्हणे हे जे षटक आहे, तिसरं षटक आहे, या षटकात कमीत कमी धावा देणं मुर्दा संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे षटक टर्निंग पॉईंट आहे. आणि दैसर संघासाठी या षटकात 18, 15 ते 12च्या वरती धावा पटकावायला पाहिजेत. नो डाऊट, नो डाऊट. कारण आता रिक्वायर्ड रन रेट आपण बघतोय तब्बल 13च्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. आणि असं असताना धावा येणं गरजेचं आहे. ती ताकद आहे यतीनकडे, ती ताकद आहे नंदू पाटील यांच्याकडे. मात्र एक्झॅक्टली मगाचा चेंडू पुश करण्यामागे त्यांचा एकूणच माइंडसेट काय होता हे कळू शकलो नाही. एनिवे ती वेळ गेले. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी हवेत त्या म्हणजे तब्बल 40 धावा. वोटिंग मीटर सुरू आहे. ओ प्लेन बेस चेंडू खाली राहिलाय. अजित हायम ऍक्शन असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर अशी गोष्टी आपण पाहतो, कधी चेंडू उसळतो, कधी चेंडू खाली राहतो. इथे ब्लाइंड स्ट्रोक होता, मात्र चेंडू खाली राहिलाय आणि हा चेंडू इथे निर्धाव जातोय. चांगला चेंडू होता अजितचा. नेक्स्ट बॉल
जागा बनवण्यासाठी गेले, नंतर मात्र चेंडूला सोडून दिले. पंचांकडे निर्णय सोपवलाय. वाईटचा इशारा होते. थोडीशी लाईन बदलली इथे. मगाचा चेंडू जर बघितला थोडासा बॉडीकडे जाणारा होता, हा चेंडू अवे ऑफ द बॉडी टाकलेला आहे. धावसंख्या 10 दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश झालाय. कोण जिंकणार हा सामना? वोटिंग मीटर सुरू आहे. 68 आणि 34, 66 आणि 34 असं दिसतंय. पुन्हा एकदा चेंडू लिव्ह केलाय. वाईट +1, 2 धावा इथे मोजल्या जातील. जास्तीत जास्त थोडसे बाहेर जी लाईन आहे ती खराब दिसते आणि कदाचित थोडासा दबाव आहे गोलंदाजांवर. त्यांना पूर्ण कल्पना आहे, कारण इथे ओरपीच चेंडू झाला तर मोठा फटका येणार आहे आणि ती काळाची गरज होऊन बसते दहिसर टीमसाठी. वॉट अ मॅच. संगीत दबावण्याची गरज नाही, कारण मागची 2 षटकं जबरदस्त टाकले आहेत, विकेट केलेले आहेत. अशा वेळेला उलटा मी म्हणेन की अजितचा कॉन्फिडन्स जास्त असायला पाहिजे होता. अजितनं इकॉनॉमिकली चेंडू टाकायला पाहिजे होते, मात्र अजित तसं होत नाही. अजितकडनं वाईट चेंडू टाकले असतात. दॅट्स अ बिगी. चेंडू अगदी आग्रात जयेश भोईर यांचं स्वागत करणारा हा षटकार. वेलकम जयेश भोईर. एक क्रियाशील माजी नगरसेवक, बीजेपीचे क्रियाशील कार्यकर्ते, त्याचबरोबर एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर मुर्द्या गावात आणि हँडसम नगरसेवक जयेश भोईर यांचं आगमन होते. मी स्वागत करतोय मास्टरच्या संघटनेकडनं, त्याचबरोबर जय दारू स्पोर्ट्स मुर्दाच्या वतीनं. संगीत हा चेंडू शॉर्ट टाकला किंवा हा चेंडू मला एक कळत नाही. जेव्हा तुम्हाला माहिती आहे विकेट मिळत नाही, स्विंग होत नाही, तेव्हा तुम्ही ब्लॉकरमध्ये अटॅक करत असतो. मॅच बॉल ओके असेल तर नो डाऊट. वाह, या षटकारानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये दहिसर टीम. धावसंख्या 18 झाली आहे. आता 31 ची गरज आहे. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. इथे फक्त एकच धाव असेल. थोडीशी अजूनही गणित आहेत आणि पूर्णपणे तिथे या एकूणच एफर्टला जबरदस्त दाद दिली जाते नंदू पाटील यांच्या माध्यमातून. यतीन देखील आपण बघतोय सातत्याने धावा मिळवण्यासाठी आग्रही आहे आणि निश्चितच यासाठी हा सगळा अट्टहास आहे, कारण ही पार्टनरशिप, मगाशी जी गोष्ट आपण म्हणत होतो, पार्टनरशिप आता क्रिएट होताना दिसते. लफुटा डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे. इथे धावा जास्त मिळणार नाहीये. एका धावावर कदाचित समाधान मानावं लागेल. गुड बॉलिंग. मगाच्या काही चेंडू मागे दबाव होता. 2 अवांतर चेंडू टाकल्यानंतर तो शॉर्ट बॉल येणं तसं दिसत होतं आपल्याला आणि त्यावर योग्य षटकार आला. मात्र नंतरच्या चेंडूवर थोडासा कंट्रोल अजितनं तिथे दाखवलाय. त्यामुळे पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण बघतोय कमबॅक केलंय ते म्हणजे अजितनं. वॉट अ कॉन्टेस्ट. काय क्रिकेट सुरू आहे आणि कदाचित हेच क्रीडा रसिकांना हवंय. काय म्हणतील? नक्कीच. ह्याला म्हणतात मॅच, ह्याला म्हणतात क्रिकेट, ह्याला म्हणतात एक हाय क्लास क्रिकेट. असं क्रिकेट पाहायला फार कमी मिळतं टेनिस लिमिटेड ओव्हरमध्ये. धावसंख्या 20 झाले. अजूनही 29 धावांची गरज आहे. शेवटचे 14 चेंडू, 29 धावा. एका बाजूला काउंट डाऊन सुरू झालाय. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. इथे धावचित नाहीये. थोडेसे रिफ्लेक्सेस कमी पडलेत. अजून वेगाने जाण्याची गरज होती. प्रशांतला तुम्ही तिथे पाहू शकता. एकूणच सिलिमिड ऑनवर मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. इथे अप्रोच आपण बघतोय नंदू पाटील यांचा अप्रोच काय तर जास्तीत जास्त स्ट्राईक तिथे येतीलला कशी जाईल, म्हणजे एकूणच काय तर आपल्या सहकार्याला एकूणच चांगलं आणि आवश्यक साथ देण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच यालाच म्हणतात एक अनुभवी फलंदाजाचा अनुभवी असलेला फलंदाज, मग तो स्ट्राईकला असो किंवा नॉन स्ट्राईकला असो. आणि नंदू पाटील त्याबाबत प्रश्न येत नाही. यावेळेला हवे चेंडू आहे. स्वातीश भोईर जेल खाली. वॉट कॅच. नाही. शेवटच्या क्षणी हा जेल सुटलाय. अगदी फ्रेम मध्ये आले होते, मात्र लास्ट मोमेंट इम्पॉर्टंट होती, कारण ज्या वेळा ते चेंडू तुम्ही पकडता जो जेल टिपण्यासाठी जाता तेव्हा हात थोडंसं खेचणं गरजेचं होतं. थोडासा विरोधाभास झालाय आणि हा जेल सुटलाय. मात्र मिळेल फक्त एकच धाव. थोडंसं पायाला त्याच्या इंजुरी आहे, पायाला पण इंजुरी आहे. नाही कारण देत नाही, पण कारण मगासपासूनच थोडासा त्याला धावायलाही अडथळा होतोय. बऱ्याच महिन्यापासून तो पायाला इंजुरी आहे. मी ते कारण देत नाही, कारण नक्की धावताना सुद्धा पाहिलं. एनिवे इथे तुमचं किंतु भरून चालत नाही. तिथे झेल सुटला तो झुटला. झेल पकडायला पाहिजे होता. काय झालं? 27 धावांची अजूनही गरज आहे. 22 धावा पूर्ण झाले. 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज आलाय कुंदन. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. चायनामॅन मार आहे. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी
₹200 पारितोषिक विनोद भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. ही पारितोषिक लागत आहेत, मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल या खेळाडूंना ती म्हणजे क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेट करणं. आता इथून ही मॅच नक्कीच प्रेक्षणीय होईल याबद्दल शंका नाहीये. 12 चेंडू 27 धावा. ओ वॉडाडन चायनामॅन मारा. कुंदन म्हटलं तर दोन्ही बाजूला फिरवण्याची ताकद असलेला गोलंदाज. त्याचा पेस तो कट करतो, फ्लाईटवर डिपेंड असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा प्रकारच्या गोलंदाजांकडे लेंथ असणं गरजेची असते. ती लेंथ देखील तो मिळवतोय पहिल्या चेंडूवर. नक्कीच संकेत थांबवतो. लेंथ खूप छान आहे कुंदनकडे. कुंदन खूप छान लेनने गोलंदाजी करतो. मागच्या वर्षी थोडंसं मी पाहिलं त्याची गोलंदाजी थोडं जास्त फ्लाईट द्यायचा, मात्र ह्या वेळेस तो थोडंसं फ्लाईट कमी करतोय. सरावाने काही गोष्टी इम्प्रूव्ह करू शकता तुम्ही. नेक्स्ट बॉल लो फुल टच डिलिव्हरी. इट्स अ बिगी. यतीन ऑन फायर. हा चुकीचा चेंडू होता आणि चुकीला माफी नाही. षटकार. कदाचित तो नक्कीच आपल्याला असं वाटतंय की हा सूर्य आणि हा जयद्रथ कदाचित तोच प्रकार दिसलाय. फुलटा चेंडू आणि त्यावर षटकार. म्हणजे इथे चुकीच्या चेंडूवर धावा वसूल करण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजे दैसर टीमचा. धावसंख्या 28. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय. चांगला चेंडू आहे, मात्र हा फटका चुकलाय. इथे दुसरी धाव अवेलेबल होऊ शकते. वेगाने पूर्ण केली आहे ती. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. इथे एकही चूक किती महागात पडू शकेल दोन्ही टीमसाठी हे दिसून येत आहे. व्हॉट अ मॅच. काय प्रेक्षकांची संख्या. लाईव्ह वर पाहण्यात आलेले आमचे प्रेक्षक देखील या एकूणच मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर प्रेक्षकांची संख्या मोजायची झाली ना तर नक्कीच 2 ते 3 हजारच्या वर प्रेक्षक आपल्याला इथे दिसत आहेत. स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं. जय धारावी मुर्दा मास्टर टीम आणि एकूणच मुर्दा ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करूया. 9 चेंडू 19. हु विल विन्स द मॅच. हा लाईव्ह पोल सुद्धा चालू आहे. लवकरात लवकर स्पोर्ट्स फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पोल मध्ये सहभागी व्हा. नक्कीच तुम्हाला काही गिफ्ट हॅम्पर मिळतील. काल आपण बघितलं ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच्याहून कडी करणारा क्षण होता काल ज्यावेळेला एकूणच फायनल मॅच मध्ये पवन केनी खेळत होता. पवन केनीने क्लास बॅटिंग सुरू केली होती. षटकार चौकारांची आतिषबाजी तो करत होता आणि एक प्रेक्षक आला आणि अक्षरशः वीजचं बंडल त्यांनी त्याच्यावर उघडलं आणि नंतर त्या वीजच्या नोटा उचलण्यासाठी प्रेक्षकांची धावाधाव सुरू झाली होती. अफलातून क्षण होता तो. एक वेगळा क्षण पाहायला मिळाला. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटची क्रेज, ग्रामीण स्टारची क्रेज काय असते तो क्षण आपण एन्जॉय केला होता. लेट्स सी नेक्स्ट बॉल. हा चेंडू कदाचित यतीनने का खेळला नाही हा विचार आहे, मात्र जास्त बाहेर होता. थोडस नक्की आमिष होतं या चेंडू मागे, मात्र खराब चेंडू. वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या पूर्ण होते ती म्हणजे 31. हाफ ऑलीवर षटकार. हे चेंडू तुम्ही यतीनला टाकू शकणार नाही. षटकार. गरज आहे फक्त 12 धावांची. प्ले अँड मिस. यावेळेला मात्र आपण बघतोय फिंगर रोल केलेत आणि अवयब बॉडी टाकण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडूला चांगली उसळी मिळते, मात्र हा चेंडू स्टॉक बॉल होता. तो स्टॉक बॉल इतका उशिरा का हा प्रश्न असेल माझा. आता 7 चेंडू आणि 12 धावा. मॅच इज स्टील ऑन. इथे मुर्दा संघाला काय हवंय ते एक विकेट हवी आहे. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे कठीण असेल. चेंडूने 1 बाउंस सीमारेषा गाठली आहे. हा चौकार अगदी मुर्दा
धावसंख्या झाले तब्बल 41. पहिल्या 2 षटकात पाटील धावा नव्हत्या, फक्त 9 धावा होत्या. मात्र मागच्या 2 षटकात जर बघितलं तर धावांनी अक्षरशः धावा बोललाय. कारण जर विचार केला तर तब्बल 33 धावा मागच्या 2 षटकात आलेत आणि म्हणूनच इथे दहिसर संघ आता फुल कमांडवर दिसतोय. नक्कीच संकेत, कारण जे झेल सुटला गेला नसता तर धावसंख्येला आळा बसला असता, धावसंख्या कमी दिसली असती. दुसरी गोष्ट म्हणजे एक विकेट गेली असती आणि येणारा नवीन फलंदाज थोडासा प्रेशरमध्ये असता. या जरताच्या गोष्टी मात्र मुर्दा संघाने सुद्धा चांगली फाईट दिलेली आहे सामन्यामध्ये. मी म्हणेन कमबॅक करू शकतो, मात्र तसं षटक हाताळणं कुंदनचं थोडंसं षटक थोडंसं मागणं किंवा थोडंसं स्वेअर झालं. मात्र ऑल टाईम फाईट देते बघायचं आहे मात्र काय घडते. या क्षणाला थोडासा वरचढ आहे दहिसर संघ. मात्र फुलटॉस त्याहीपेक्षा वाईट जे 2-4 पडले मुर्दा संघाचे ते फार घातक होते संकेत. चला आतापर्यंत ही मॅच पाहायला लाईव्हचे आमचे प्रेक्षक देखील 550च्या वर जॉईन झाले. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं स्वागत आहे स्पोर्ट्स फॅमिलीवर आणि एकूणच जय धारावी मुर्दा मास्टर यांच्या मार्फत. 6 चेंडू 8 डावा. लालामाची कॅप्टन हा कारनामा करून दाखवेल का? ही मॅच डिफेंड करणार का? तर दुसऱ्या बाजूला दहिसर टीम किती लवकर ही मॅच संपवणार? ओ वॉट अ शॉट, काय जागा बनवली आहे. गॅप मध्ये फटका. चेंडू जर बघितला तर कव्हर रिझन मधून धाव होते. राजेश पाटील चेंडूला उचलतात. या 2 धावा. गुड क्रिकेट बाय नंदू पाटील. या 2 धावांच्या संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली आहे. 6 to win. 5 चेंडू 6 धावांची गरज. कुठे काय चुकलं, कुठे काय घडलं, या सगळ्या गोष्टींची नक्कीच थोडीशी चर्चा होईल. मात्र क्रिकेट अतिशय चांगलं दिसलंय या एकूणच मॅच मध्ये. त्याविषयी काय म्हणून पाटील? नक्कीच संकेत, खूप छान हाय क्लास पाहायला मिळेल दोन संघाकडनं. उच्च दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते, यात शंका नाही. यावेळेला लॉफ्ट केलाय. चांगल्या धावा मिळतील इथे. 2 धावांचा हा फटका इथे पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर नंदू पाटील. अगदी शेवटच्या क्षणी आपण बघतोय शेवटपर्यंत विकेटवर राहणं काय असतं, इनिंग कशी फुलायची असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या पार्टनरला सपोर्ट कसा द्यायचा असतो याचं एक अफलातून एक्झाम्पल इथे पाहायला मिळतं. इथे म्हणजे नंदू पाटील यांच्या माध्यमातून. वेल प्लेड दहिसर. प्लॅन होतं त्यांचं, पहिल्या काही षटकात धावा आल्या नाही तरी चालतील, मात्र आपल्या प्राईम खेळाडूला जास्तीत जास्त चेंडू कसे खेळवता येतील या गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं. हा संकेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झेल जर पकडला गेला असता तर ते 2-3 षटकार आज मारले गेल्यानंतर तर तो धावांची जी पोकळी होती ती भरून निघाली दहिसर संघासाठी. अन्यथा चित्र थोडंसं अजून वेगळं पाहायला मिळालं असतं. नक्कीच केव्हाही, कारण हे हाफ चान्सेस तुम्ही जर घेत नसाल तर मॅच इज स्टील ऑन. काय झेल पकडला इथे अजितनं अगदी डाव्या हातामध्ये. आपल्या डाव्या बाजूला वळताना इथे अगदी सिलेमेडाफोर घेतलेला एक अफलातून झेल. पाटील यांना तुम्ही पाहू शकता, भरपूर मोठा अनुभव आहे, त्यामुळे के प्रल्हादला पाठवायचं की बबनला पाठवायचं याविषयी थोडीशी चर्चा सुरू होती. ऍट द एंड बबन असा कॉल आलाय. लेट्स सी. 3 चेंडू 4 धावा. लालामाची वर्सेस बबन पाटील. फुलटा डिलिव्हरी आहे. इथे विकेट येणार आहे. म्हणजेच काय, चेंडू डॉट गेलाय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. स्ट्राईक भले इथे यतीनकडे असेल, मात्र चेंडू डॉट गेलाय. व्हॉट अ मॅच.
2 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 4 धावांची. आता विकेट जर बघितल्या तर समसमान झालेत, त्यामुळे ऍडव्हान्टेज मध्ये अजूनही कोण आहे तर टॉस जिंकलाय तो म्हणजे टीमनं. मात्र इथे क्लीन विजयासाठी ते जातील का या गोष्टीकडे देखील लक्ष आहे. प्रल्हाद आता आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल, मात्र दहिसर संघाचा जो हुकुमी एक्का आहे यतीन पाटील मायकेल तो आता स्ट्राईक एंडला गेलाय, ज्यांना आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 28 धावा कुठलेत. त्यामुळे 5-5 गडी दोन्ही संघाचे बाद झालेत. विकेटचा आधार इथे आता संपलाय, मात्र टॉसचा आधार दहिसर टीमच्या बाजूने आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. मायकेल ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर लाला. क्या होगा इस मैच का, क्या होगा इस मैच का. ओ हा चेंडू जवळजवळ फुलटॉस होता, मात्र तो चेंडू निर्धाव झालाय. काय टाळ्यांचा कडकडाट, शेवटच्या चेंडूवर मॅच गेले. ओहो, एका बाजूला आता गावदेवीला साकडे घातलं जाईल, दुसऱ्या बाजूला धारावी आईला साकडे घातलं जाईल. नक्कीच कोण जिंकेल ही मॅच. अफलातून मॅच याला म्हणतात. मॅच कोण जिता कोण हारा यापेक्षा हाय क्लास क्रिकेट. नंदू सुद्धा मान्य करते की हाय क्लास मुर्दाचा कमबॅक अप्रतिम अप्रतिम. संकेत मगाशी म्हणालो की फुलटॉस चेंडू आहे, स्कोर 4 टू विन. क्लीन विजयासाठी 4 आणि 3 केला तरी ते विन होतील टॉसच्या आधारे. काय मॅच आहे. मात्र मुर्दाच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय या सामन्याचा निकाल काही असेल मला माहिती नाही, मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. चला टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. ही जर मॅच आवडली असेल तर कमॉन. वा, 1 चेंडू 4 धावा. लाला माची एक मुर्दाचा कॅप्टन आहे, मुर्दाचा तारणहार खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला दहिसरचा तारणहार खेळाडू यतीन पाटील. व्हॉट अ मॅच पाटील. अप्रतिम अप्रतिम मॅच. संकेत बऱ्याच दिवसानंतर असा सामना पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी मॅच हरवची कोणी जिंको, पण हाय क्लास क्रिकेट उच्च दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळते. लाला तू येतील. थँक्यू. लास्ट बॉल इथे हा झेल होणार का नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. ओ माय गॉड, हार्ट ब्रेक फॉर मुर्दा, हार्ट ब्रेक फॉर मुर्दा. वाजत गाजत भंडारा उजलीत, वाजत गाजत भंडारा उजलीत, जमलाय लोक सारा जत्रला. आमचे धारावी आईचे धारावी डोंगराला, मुर्दाराई गाव. फटका फसला होता. हा झेल होणं गरजेचं होतं. एवढंच काय, जरी हा झेल सुटल्यानंतर तो चेंडू स्टॉप जरी केला असता तरी देखील चाललं असतं, मात्र चूक झाली आणि चुकीला माफी नाहीये. इथे दैवाची साथ जर बघितली तर नक्कीच दहिसर संघाच्या बाबतीत होते आणि ती दैवाची साथ आपण बघतो यतीनला लाभले आणि दहिसर टीमला लाभले. अभिनंदन दहिसर टीमचं. लगेच जेवणाचा आस्वाद घ्या. मात्र हार्ड लक मुर्दा टीम, अफलातून क्रिकेट तुम्ही दाखवलात आणि काय प्रेक्षकांनी हा सामना एन्जॉय केलाय. युट्यूब वाहिनीवर तब्बल 600 पेक्षा जास्त क्रीडा रसिकांनी याचा आनंद घेतलाय, तर इकडे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांनी देखील अफलातून आनंद घेतलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कम ऑन डीजे. गावाला आज कुठेतरी गळ्यामध्ये येऊन अडकला होता की काय रिझल्ट काय निर्णय येईल या मॅचचा. म्हणतात ना की कुठेतरी 99% तुमचं क्रिकेट असेल तर 1% लक फॅक्टर असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामधलं हे 1% लक फॅक्टर आपण दहिसर टीमचं पाहिलं. दैवाची साथ दहिसरच्या बाजूनं.
या इथे शुभ सन्मान करूया. जयजी भोईर यांचा या ठिकाणी जयेश भोईर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो. माजी नगरसेवक महानगरपालिका मीराबाई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. माजी सभापती देखील आहेत. कृष्णाजी भोईर मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. धन्यवाद जयजी भोईर साहेब, आपण झाला तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यानंतर अरुणबाई यांचा आपण सन्मान करूया आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. धीरज भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर अमित भाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी